पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। कवितांच्या सुराने भारावले हिंगोली। कवी संमेलनात शब्द, संवेदना आणि विचारांचा जागर सौ सुमन दुबे स्वामिनी यांच्या सत्र हवा शृंगार या हिंदी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। शब्द, स्वर आणि संवेदनांनी नटलेल्या या साहित्यिक मैफिलीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रम 2 सत्रात पार पडला। पहिल्या सत्रात सौ सुमन दुबे स्वामिनी लिखित सत्र हवा शृंगार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी माननीय भ.मा. परसवाळे यांच्या हस्ते करण्यात आले। याच वेळी नव्याने सुरू होणाऱ्या थवा प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या बोधचिन्हाचे विमोचन ज्येष्ठ कवी तथा माजी प्राध्यापक माननीय विलास वैद यांच्या हस्ते करण्यात आले। या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार माननीय अशोक अर्धापूरकर होते। विशेष उपस्थितीत हिंगोलीच्या नूतन नगराध्यक्षा माननीय रेखाताई बांगर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य माननीय डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव पवार, लोकप्रिय कवी डॉक्टर केशव खटिंग, प्राध्यापक शेखर गिरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ कवी तथा चित्रकार माननीय भ.मा. परसवाळे यांनी आपल्या मनोगतातून सौ सुमन दुबे स्वामिनी यांच्या कवितांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या रचना ओघवत्या, आशयघन व उच्च साहित्यिक मूल्य असल्याचे प्रतिपादन केले। त्यांच्या काव्यलेखनातील संवेदनशीलता, शब्द सौंदर्य आणि आशयाची खोली ही त्यांच्या साहित्याला अत्युच्च पातळीवर नेणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी ज्येष्ठ कवी तथा माजी प्राध्यापक माननीय विलास वैद यांनी कविता ही केवळ सृजनाची प्रक्रिया नसून जगण्याचे एक प्रभावी साधन आहे असे प्रतिपादन केले। कविता ज्याला समजली त्याला जीवनाचा अर्थ अधिक खोलवर कळतो असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार माननीय अशोक अर्धापूरकर यांनी नवकवींमध्ये साहित्याबाबत वाढत चाललेल्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त केली। साहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची वृत्ती कमी होत चालली असून सृजनशीलतेला शिस्त, अभ्यास आणि वैचारिक बांधिलकीची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। या सत्राचे सूत्रसंचालन छंदरचनाकार गणेश येवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर राधिका देशमुख यांनी केले। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनाने सभागृह भारावून गेले। कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी माननीय राजाराम वणसकर होते। त्यांनी आपल्या कवितेतून जीवनाचे मर्म उलगडताना म्हटले, स्वरही यावे लागतात, जुळून लागावी लागते समाधीही त्यात, उपाधीच्या नशेत कधी कळालेच नाही मला। कवयित्री सौ सुमन दुबे स्वामिनी यांनी आपल्या गझलेतून संघर्ष आणि आशेचे दर्शन घडवले। तूफानों में कश्ती उतारी जाने किस उम्मीद पर, आंधियों में दीप जलाए जाने किस उम्मीद पर। कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक रतन आडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पारिजात देशमुख यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी थवा प्रकाशनाचे संचालक गोडाती काळे, गणेश येवले, रतन आडे, डॉक्टर राधिका देशमुख, पारिजात देशमुख, मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोलीचे कार्यवाह दिलीप धामणे तसेच संयोजक माजी नगरसेवक व समाजसेवी गोपाल दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले। मैंने बुझता दीप जलाया जाने किस उम्मीद पर, तूफानों में कश्ती उतारी जाने किस उम्मीद पर, आंधियों में दीप जलाया जाने किस उम्मीद पर। मेरी इन किताबों में पूरी की पूरी मैं समाई हूँ। मेरा 25 साल का सफर समाया है। अगर ये सिर्फ एक एक पल है तो जिंदगी कितनी बड़ी होगी मेरी, आप सोचिए। आप सब यहाँ पधारे, ऋणी हूँ आप सबकी, बहुत बहुत ऋणी हूँ, क्योंकि एक सुमन से स्वामिनी बनने का सफर मुझे यहाँ मिला है और उसके लिए बहुत ज़्यादा सपोर्ट किया है मुझे मराठवाड़ा साहित्य परिषद ने, मेरे थवा संचालन ने। मेरे जीवन में बहुत उतार चढ़ाव हैं, लेकिन जिसने साथ दिया है मेरे अन्ना है, उसके बाद मेरा मराठवाड़ा साहित्य परिषद है, मेरे गोपाल जी सबसे ज़्यादा बड़े बैकबोन है मेरे पास। जो सोना हुई हूँ मैं वो इनके कारण है, और मेरा थवा समूह है जिन्होंने मुझे कभी उदास बैठने नहीं दिया। शायद ही कभी कोई होता होगा किसी का फोन ना आता होगा, फोन आता था क्या चल रहा है पर मैं और बेटा अक्सर अपने टहलने निकल जाते थे। दिन भर पढ़ाई होता ही नहीं था। यादों के जुगनू चमके हैं रातों में जब छत पर, किताबों से
तेरे नाम से चुपके चुपके तकती है चिट्ठी। मैं रखाई दराज में उसको और उसकी निशानियों को, दराज ड्राफ्ट। मैं रखाई दराज में उसको, उसकी निशानियों को, रात भर तन्हा अंधेरे में बैठ के रोती है चिट्ठी। मैं गांव गली शहर सबसे दूर परदेश में हूँ बेटा मेरा, मैं गांव गली दूर सबसे दूर परदेश में हूँ। देखो मुझे ना भूली, देखो मुझे ना भूली, पुराने पते पे आती है चिट्ठी।